वेरूळ महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील कोरीव लेणींचं स्थान. आधीच्या 1000 वर्षांनंतर उत्क्रांत झालेलं हे स्थळ आचार विचारांना पाषाणात कोरण्याचा केलेला हा यत्न. ही आहे वेळगंगा नदी. सकाळच्या धुक्यात निघालो वेरूळची जैन लेणी बघायला. पाषाणाप्रमाणे चिरंतन टिकेल हा विश्वास आचार्यांची बुद्धी आणि सूत्रधाराची कृती आणि दानकर्त्याची पुण्य यातून टिकलेले धर्मतत्त्वज्ञानाचे हे पुस्तक. जैन लेणे हे नंतरच्या काळातले म्हटले तरी वेरूळच्या समकालीनच म्हणायला हवे. येथे आहेत 5 लेणी. गर्दी धकाधकीपासून दूर डोंगराच्या पायथ्याला केलेले आहे. कदाचित आधीचे प्रयत्न विफळ झाले म्हणून परत जोमाने सुरुवात केली. ही लेणी आहे वरती डोंगराच्या माथ्यावर, जी अर्धवट अपूर्ण सोडून दिलेली आहे. वैशिष्ट्यपूर्ण गजद्वार, घटपल्लवयुक्त खांब, गवाक्ष, सभागृह, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना. दानकर्त्यांनी आपली नावे कोरून ठेवली आहेत आणि पुण्यसंचयाचा उद्देश साकार केला आहे. कोरणाऱ्यांनी बरोबर आणलेल्या रीती आणि वृत्ती अनाम कलाकार दीपक कनलसर म्हणतात तसंच. द्वारपाल प्रतिहार, मधमस्त सत्तेचे हत्ती आणि मानाचे मानस्तंभ मिरवणारे इंद्रध्वज आणि मानध्वज. ही लेणी 30 ची वरची अपुरी राहिलेली कदाचित 10व्या शतकातली असावी असे म्हटले जाते. ह्याच लेणीच्या सभागृहात नमो अरिहंताय असा सूर गुंजला असेल. नंतरच्या लेणी 31 ते 34 या एकमेकांना लागून आहेत. खांबावरचे घटपल्लव आणि छतावरचे कमळ वेगवेगळ्या ज्ञानाच्या उमलणाऱ्या, पूर्ण उमललेल्या अशा स्थिती दाखवणारे कमळ ज्ञानाचे प्रतीक. आणि हे आहेत गवाक्ष, बाहेरून दिसणारे हत्ती. कदाचित ही रचना नंतरच्या काळात स्थापत्यातून आधीच्या स्थापत्यातून कलाकारांनी इव्हॉल्व केली असावी. रचनेचे सौंदर्य जसे आहे तसे प्रत्येक घटकाचे कलाकारांनी कोरलेले सौंदर्य आपल्याला इथे असे दिसून येते. अशाच प्रकारची एक जैन लेणी पितळखोरा लेणीच्या बाजूला आहे, जी शृंगार लेणी म्हणून ओळखली जाते. ह्या लेणीवरून आपल्याला लक्षात येते की त्यांनी वरून खाली कोरत येताना कशी लेणी कोरली असावी आणि कैलासही कसा कोरला गेला असावा. ही लेणी 10व्या शतकातील आहे असे म्हटले जाते. पण ह्या लेणीवरून आपल्याला लक्षात येते की कैलासही कसा कोरला असावा आणि त्याच्या कोरण्याचे टप्पे आपल्याला दिसतात. दुसरे म्हणजे शिखरावर दिसणारे द्राविड शैलीचे काम. यावरून द्राविड शैली विकसित झालेली असावी आणि चालुक्यांचा प्रभाव जो पट्टडकल आणि ऐहोळेचा इथे दिसून येतो. दुसरे म्हणजे कदाचित ह्या दगडाची प्रत चांगली नसावी. इथे वेगवेगळे थर दिसतात, त्यामुळे ही त्यांना सोडून जावी लागली असावी किंवा दानकर्त्यांची धनसंचय संपला असावा असे लक्षात येते. पण एकंदरच दक्षिणेतील द्राविड शैलीचा प्रभाव इथे आपल्याला लक्षात येतो. दुसरे छोटा कैलास, जे 30 नंबरचे लेणे म्हटले जाते. 16 खांब, गर्भगृह, द्रविड शिखर, ओवरी, 3 उपमंडप आणि सर्वतोभद्र असा महावीराचा गर्भगृह अशी याची रचना आहे.
प्रवेशद्वारावर शंखनिधी, पद्मनिधी कोरलेले आहेत आणि एकंदरच महावीर आणि पार्श्वनाथाच्या मूर्त्या इथे असलेल्या आपल्याला दिसतात. चक्रेश्वरी नटराज सौमेंद्र यक्ष, जो इंद्र इथे दिग्पाल म्हणून आलेला दिसून येतो आणि इंद्र दिग्पाल असण्याचे 2 उदाहरणे इथे दिसतात, ज्याला ईशानेंद्रिय आणि सौधर्मेंद्र असे म्हटलेले दिसून येते. द्रविड शैलीत छोट्या मिनिएचर शिखरांची रचना वैविध्यपूर्ण इथे दिसते. सिद्धायिका आणि इतर यक्षयक्षिणी कोरलेल्या दिसून येतात. प्रत्येक तीर्थंकरांचे एक लांछन आणि यक्षयक्षिणी मानली गेली आहे आणि असे आहेत 24 तीर्थंकर. हे जे गर्भगृह मंडपात आहे ते म्हणजे सर्वतोभद्र प्राकार मानला जातो आणि उजव्या बाजूला जे कोरलेलं आहे ते म्हणजे कामथाचा हल्ला. कामथाची कथा पार्श्वनाथाशी संबंधित येते. मागच्या जन्मात जेव्हा कामथ यज्ञ करत होता आणि लाकूड जाळत होता, तेव्हा त्या लाकडातून पार्श्वनाथांनी तो यज्ञ थांबवला आणि त्या लाकडातून 2 सर्प बाहेर आले. त्याचे नाव शामरा असे होते आणि ते 2 सर्प म्हणजे धरणेंद्र आणि पद्मावती मानले जातात. कामथा पार्श्वनाथाची तपश्चर्या भंग करायला जेव्हा शामराच्या रूपाने येतो, तेव्हा मग धरणेंद्र आणि पद्मावती त्याच्यावर छत्र धरून त्याची तपश्चर्या भंग करण्यापासून वाचवतात, अशी ही कथा आहे. ही कथा फारच लोकप्रिय झालेली दिसते आणि सर्वच लेण्यांमध्ये ती कोरलेली दिसून येते. बाहुबली, गोमटेश्वर, सिद्धायिका, सरस्वती, पद्मावती, कुबेर इत्यादी सर्व यक्षयक्षिणी कोरलेले दिसून येतात. यक्ष सर्वानुभूतीच्या डोक्यावर वडाचे झाड असते आणि अंबिका, जिच्या डोक्यावर आंब्याचे झाड आणि मांडीवर मूल असते. समृद्धीसाठी किंवा सुफलनासाठी अंबिकेची पूजा केली जाते. अंबिकेच्या पायाजवळ सिंहही दाखवलेला असतो. सरस्वती जी विद्येच्या देवता, मोर तिच्या बाजूला. गोमटेश्वर, बाहुबली, पार्श्वनाथाच्या तपश्चर्येची चित्र रंगवली आहेत आणि गर्भगृहात आहेत महावीराच्या दोन्ही बाजूला असलेले द्वारपाल फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना प्रतिहार असाही शब्द वापरलेला जातो किंवा प्रवेशद्वाराजवळ शंखनिधी आणि पद्मनिधी असेही म्हटले जाते. ओवरी 3 उपमंडप आणि 3ही उपमंडपांमध्ये गर्भगृह अशी रचना आहे. छोटा कैलास दुमजली आहे आणि दोन्ही मजल्यांवर आडव्या बाजूलाही यक्षयक्षिणी, पार्श्वनाथ आणि महावीर कोरलेले आहेत. म्हणजे एकंदर 6 छोट्या लेण्या आणि मुख्य लेणी असे म्हणता येतील. सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग बाब म्हणजे ह्या लेणी एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि डुप्लेक्स असावे तसे काही पायऱ्या उतरून आपल्याला खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर जाता येते. यक्षयक्षिणी, विद्याधर, छतावरील शिल्प, सर्वानुभूती यक्ष, पद्मावती, चक्रेश्वरी अशा परत पुनरावृत्ती झालेली शिल्पांची दिसत असली तरी प्रत्येक लेणीचं एक वैशिष्ट्य आहे. रंग दिलेला दिसून येतो, पण
कदाचित अजिंठा रंगकलेची ही शेवटचा टप्पा असावा आणि यानंतर ती कला नष्ट झाली असावी असे वाटते. परंतु त्याची अवस्था फारच वाईट आहे. रंग टिकून राहिले नाही किंवा ह्या चित्रकलेकडे दुर्लक्ष झालं असं म्हणता येईल. सरस्वतीच्या हातात पुस्तक ही जैन लोकांमध्ये सुद्धा सरस्वती विद्येची देवताच मानली जाते. पार्श्वनाथ आणि महावीर हे दोन महत्त्वाचे तीर्थंकर वारंवार इथे दिसून येतात. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर त्या लेणीला इंद्रसभा म्हटले जाते. अतिशय सुंदर कलात्मकरित्या केलेले छत, कमळ, अंबिका, मातंग यक्ष, स्तंभ, घटपल्लव, स्तंभाची कलात्मक रचना, प्रत्येक स्तंभाचे वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि त्याच्यावरील रचना अशी ह्या लेणीची सुंदर रचना आहे. म्हणून कदाचित तिला इंद्रसभा असे म्हटले गेले असावे. खूप सुव्यवस्थित लाकडी स्थापत्य दगडात कोरण्याचा हा प्रयत्न अगदी यशस्वी झालेला दिसून येतो. इथून वरच्या मजल्यावरून आपल्याला मानस्तंभही दिसतो. ही आहे बाजूची लेणी जिथून आपल्याला खालच्या मजल्यावर जाता येते आणि इथून गवाक्षासारख्या लेणीतून यक्ष यक्षिणीच्या ज्या काही मूर्ती दिसतात त्या अप्रतिमच म्हणायला हव्या. त्याची रचना फारच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केली असावी. छतावरील चित्र आहेत त्यावर भक्तगण आणि कामथाच्या कथेंसारख्या कथा कोरलेल्या आहेत ज्या जैन पुराणांमध्ये येतात. प्रदक्षिणापथ अत्यंत सुव्यवस्थित असून देवकोष्ठ डाव्या बाजूच्या बाजूला देवकोष्ठातही महावीरांच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले आहेत. पार्श्वनाथ, धरणेंद्र आणि पद्मावती. गर्भगृहाची जी द्वारशाखा आहे तीही फारच व्यवस्थित अलंकृत केलेली दिसून येते. तत्कालीन औरंगाबाद अजिंठा याचा प्रभाव आणि त्यातून विकसित झालेले दिसते. हे शिल्प औरंगाबादच्या बौद्ध लेणीतील सुद्धा एलिमेंट यात दिसतात. जरी मुख्य मूर्ती जैन असल्या तरी बाकी द्वारशाखा, प्रतिहार, द्वारपाल, ललाटबिंब, युगल इत्यादी बाबी वेगवेगळ्या दिसून येतात. शांतपणे एक एक शिल्पाचा आस्वाद घ्यावा आणि ती कथा आत उतरवून घ्यावी असेच पॅनल्स कोरलेले आहेत. प्रत्येक यक्ष यक्षिणीची कथा वेगळी, सिद्ध आणि जिन किंवा त्यांच्याशी संबंधित त्यांच्या ज्ञानाची कथा वेगळी दिसून येते आणि ती दगडात कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यक्ष यक्षिणीची पूजा भारतात आधीपासूनच प्राचीन काळात होत होती आणि हेच इलेमेंट्स आपल्याला नंतर जैन आणि बौद्ध स्थापत्यामध्ये दिसून येतात. तपश्चर्या करतानाचे सिद्ध, कलश, कलशातून बाहेर पडणारे पाने फुले याची रचना ही फारच कलात्मकरित्या उत्क्रांत झालेली ह्या लेणीत दिसून येते. स्थापत्यातील उत्क्रांतीचं हे अगदी अपूर्व उदाहरण मानायला हवं. जशी रचना विविधपूर्ण आहे तशीच यातील शिल्परचनाही विविधपूर्ण आहे. नास्तिक समजला जाणारा जैन विचारधारा आणि 4 दर्शनांमधील 6 दर्शनांमधील महत्त्वाचा नास्तिक विचार नंतर हळूहळू यातही तंत्रयानाचे किंवा शैव किंवा तत्कालीन विचारांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. इंद्रसभेला जोडून उजव्या बाजूला खाली उतरले की जगन्नाथ सभा ज्या वरच्या मजल्यावर आपण जातो.
ही सुद्धा तशाच प्रकारे अलंकृत केलेली लेणी आहे. चौरीधारिणी, सिद्ध, यक्ष, यक्षिणी, कुबेर इत्यादी खांब अशी रचना वैविध्यपूर्ण केलेली इथे दिसून येते. या लेणींना सरसकट त्या यादवकालीन किंवा नंतरच्या काळातले असे म्हणता येत नाही. ह्या लेणीतील 8व्या ते 9व्या शतकातील प्रभाव आपल्याला दिसून येतो. जैन लेणी 33मध्ये म्हणजे याच लेणीत 3 शिलालेख आहेत, ज्यामध्ये दात्यांनी आपली नावं कोरलेली आहे. सर्वानुभूती पिंपळाच्या खाली असलेला यक्ष, आंब्याच्या झाडाखाली असलेली अंबिका, कामथाचे तप, पद्मावती, सर्पला असलेली मुखे, चक्रेश्वरी, ऋषभनाथ, बाहुबली, सरस्वती, मोर, पद्मावती, पार्श्वनाथ, इंद्राची, सौधर्मेंद्र आणि ईशानेंद्रिय असे असलेले दिग्पाल, प्राकार, गोपूर यांनी ही जगन्नाथ सभा सुद्धा सजलेली आहे. भगवा रंग दिलेला असावा, कारण त्याचे अवशेष थोडे दिसून येतात. बाहेरच्या बाजूलाही पार्श्वनाथ आणि काही सिद्ध कोरलेले दिसून येतात. गर्भगृहाची रचना मंदिराची उत्क्रांत झालेली अवस्था दर्शवते आणि खांबही त्याच प्रकारचे आहे. थोडे काही काम इथे अपूर्ण राहिलेले लक्षात येते, पण बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहे. प्रकाश योजना, रचना याचे इथे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसायला लागतात. अगदी पानाफुलांच्या कळ्यासुद्धा खाली उतरून गेल्यावर परत इथेही इंद्रसभेसारखीच रचना आहे आणि तशाच प्रकारचे शिल्प अगदी रिपीटेड झालेले दिसून येतात आणि बाजूने खाली उतरून आपण दुसऱ्या लेणीत प्रवेश करतो. ही आहे वरच्या मजल्यावरून दिसणारा भाग. थोडी पडझड झाल्यामुळे जाळीने बंद करण्यात आली आहे. कमळ आणि ब्रह्मदेव यांची वैशिष्ट्यपूर्ण योजना जैन स्थापत्याचे वैशिष्ट्य मानायला हवी. अर्ध उमललेले कमळ आणि पूर्ण उमललेले कमळ ज्ञानाची टप्पे दर्शवतात. ह्या पायऱ्यांनी जोडलेले हे गर्भगृह, ही स्तंभरचना, परत अंबिका. लेणी नंबर 34 खाली उतरून किंवा लेणी नंबर 34 मधूनही वर जाता येते, अशा ह्या एकमेकांना जोडलेले एकत्र संकुल आहे. इथेही परत सगळ्या यक्षयक्षिणी, पद्मावती, चक्रेश्वरी, अंबिका. अंबिकेला बऱ्याच ठिकाणी सिद्धाईका असेही म्हटले जाते. ह्या लेणीत मात्र छताला चैत्यगृहासारखा वापर केलेला रचना दिसून येते, जी अर्धवट चैत्य अशी वापर केलेली आहे. या लेणीच्या बाहेरच्या बाजूला पोडी आहे. कदाचित दानकर्त्याचे नावही कोरले असावे, पण काळाच्या ओघात ते नष्ट झाले असावे. संपूर्ण जैन संकुल इथे कुठल्याही राजांचा उल्लेख येत नाही, पण कदाचित राष्ट्रकूट राजांच्या काळात जेव्हा वेरूळ कोरले गेले, दंतीदुर्गाच्या लेखावरून राष्ट्रकूटांनी हे लेणे कोरले असे लक्षात येते. तसेच लेणी नंबर 29 मधील कलचुरींचा परिणामही दिसून येतो. राष्ट्रकूट राजा
अमोघ वर्ष याची आई जैन होती, त्यामुळे कदाचित नंतरच्या काळात म्हणजे 10व्या 9व्या किंवा 8व्या शतकापासून 8व्या ते 10व्या शतकाच्या काळात ह्या लेणी कोरल्या गेल्या असाव्या असे अभ्यासकांचे मत आहे. पण आधीची वरची लेणी जी अपूर्ण आहे आणि ही लेणी आतमध्ये यावरून कदाचित कैलासच्या समकालीन काळातच ही कोरली गेली असावी असे वाटते, कारण राष्ट्रकूट राजे जैन धर्माचे आश्रयदाते मानले गेले आहेत. गर्भगृहाच्या समोरची बाजू, ज्याला मंदिराचे काही अवशेष म्हणता येतील, असे अवशेषही इथे दिसून येतात, जे नंतर जैन मंदिरांमध्ये पूर्णपणे विकसित झालेले दिसून येतात. स्तंभरचना, भिंतीतील स्तंभ, त्यातील कथानकं कोरलेली. आणि इथे आपण लेणी नंबर 34मधून बाहेर पडतो. हे बाहेरचे दृश्य. ही पोढी जी पाण्याच्या संचयासाठी कोरली गेली असावी, आतमध्ये बरीच खोल आहे. लेणी नंबर 34च्या समोरच्या बाजूला ही लेणी आहे. समोरच्या बाजूने संकुलाचे दृश्य असे दिसते. धन्यवाद.